मान्य धनंजय पाटील सांगवी, श्री श्रीकांत लादे मोडनीम, मान्य सागर भैया पाटील, मान्य दादासाहेब सत्रे सर, मान्य संजय दुधाने, मंगलमूर्ती हॉटेल, जनाब आसिम बागवान, मेजर हनुमंत भोसले, सोनाली ज्वेलर्स. चला दरम्यान दादा सत्रे सर 350 सामन्याचा अनुभव यापूर्वी त्यांना. आता हा 351वा सामना आहे. खास सत्कार होणार आहे. 351वा सामना. तर आता पीके सरांबद्दल बोलायचं म्हटलं तर या ठिकाणी सामनेच आपण मोजू शकत नाही. सामने किरण चौधरी, रमेश गुळसारकर, बिरू पारेकर अर्थात बिरू पारेकर साहेब, समाधान देशमुख विठ्ठल मेडिकल, समाधान गुंड आनंद देशमुख जी, मान्य मंगेश मोरे, मान्य मयूर वागत सर, मान्य संजय जगताप, मान्य राहुल व्यवहारे, मान्य राजू गाडे, मान्य तुषार शिंगटे, जनाब अंसार काजी, अविज जाधव, राजू काटवडे, रवी काटवडे साहेब माफ करा, तर भीमराव काटकर साहेब. अशा पद्धतीने आपल्या स्पर्धेला अर्थसहाय्य विशेष सहाय्य लाभलेला आहे. सामन्याला सुरुवात करूया. सलामीची जोडी चला मैदानात लवकर. करू अमरोचा सामना. डू ऑर डाय. मुकाबला हाय फाय. जिंकू किंवा मरू. आता मात्र पुढे जाऊन चान्स नाही. 2 सामने लगातार हारल्यानंतर मात्र मैदान नव्हे तर स्पर्धा सोडावी लागते. अशा पद्धतीचा हा सामना. दरम्यान सलामीची जोडी मैदानात पोहोचलेली आहे आणि सलामीची जोडी या ठिकाणी अगदी स्ट्राइकवर कोण, नॉन स्ट्राइकिंग एंडवर कोण ते पाहूया. आणि पहिलं षटक घेऊन येताना तेजस, स्वप्नील स्ट्राइकला, वैभव नॉन स्ट्राइकिंग एंडला. सामना मैदानात सुरू आहे आणि तो निश्चितच जयनमान अंबाड वर्सेस डिक्सळ 11 डिक्सळ. डिक्सळची परत एकदा बॅटिंग. नो बॉल. पहिला चेंडू विकेट शॉट. चेंडू नो बॉल डिक्लेअर केलाय. आता पुन्हा एकदा डिक्सळची बॅटिंग म्हणजे पहिल्या सामन्यातही डिक्सळनं बॅटिंग केलेली होती. टॉस गमावून बॅटिंग केलेली होती. टॉस गमावला, बॅटिंग केली, सामना गमावला. आता पुन्हा इथे काय होईल पाहूया. स्क्वेअर लेग क्षेत्रात टप्पा इकडे 1 बाउन्स बाउंड्री लाईनच्या आत आणि नंतर मात्र बाउंड्री पार. KCC चषक 2024 करकम चौकार. थंडी भरपूर आहे आणि उद्या तसा कामाचा दिवस वर्किंग डे आहे, त्यामुळं कामाला जावं लागतंय, ऑफिसला जायचं आहे आणि निश्चित प्रेक्षकांची संख्या कमी झालेली आहे. मगाशी आयोजन कमिटीनं रिक्वेस्ट केलेली आहे उद्याच्या हाफमध्ये जे संघ आहेत त्या संघांनी वेळेत उपस्थित राहायचं आहे आणि वेळेत उपस्थित राहून सहकार्य करायचं आहे. हो फुलटॉस बीमर डिक्लेअर केलाय. बॅकफुट पॉइंट एरिया चेंडू. संजय खडके मेन स्क्वेअर लेग पंचाच्या भूमिकेत आहेत. सत्रे सर माफ करा, एक्स्ट्रीमली सॉरी.
सत्रे सर 351वा सामना चर्चा झाली होती, मी विसरलो एवढ्यात, सॉरी. बाजीराव धोत्रे यांचं सहर्ष स्वागत, वेलकम. तर फ्री हिट आहे या चेंडूवर. स्ट्रायकिंग एंडवर बॅट्समन वैभव. तालुका प्रमुख एकनाथ शिंदे गट बाजीराव धोत्रे, वेलकम. दरम्यान फ्री हिटचा चेंडू आहे. तेजस बघा, फ्री हिटसाठी या ठिकाणी फिल्डिंगची जमावट चाललेली आहे, कारण स्ट्राईक एंड चेंज झालाय आणि फिल्डिंग जमावट करता येईल नव्यानं. पुन्हा फुलटॉस, पुन्हा नो बॉल, पुन्हा बिमर. आता गोलंदाज तेजसला या ठिकाणी पुढे काही गोलंदाजी करता येणार नाही. षटकार गेलाय, नो बॉलवर षटकार. पुन्हा फ्री हिट, लागोपाठ नो बॉल, लागोपाठ फ्री हिट. एकूण धावलकरी या ठिकाणी झाल्या 14. एक चेंडू झालाय, तसे टाकले 4. तेजस थांबलाय, बॉलिंग करताना थांबलाय. गोलंदाजी दुसऱ्याच गोलंदाजाला येऊन करायची आहे आणि त्याला मात्र या ठिकाणी चेंडू टाकायचा आहे फ्री हिटचा, म्हणजे अपराध एकाच शिक्षा दुसऱ्याला. चला पुढे मात्र बघूया गोलंदाज कोण येतोय. बॉल हा फ्री हिटचा घेऊन सूरज बदली गोलंदाज. आणि मला वाटतं 2 बिमर टाकल्यानंतर या ठिकाणी गोलंदाजाला थांबावं लागतं, असा पहिला गोलंदाज ठरलाय तेजस. आता सूरज फ्री हिट. हो, पुन्हा कंटिन्यू आहे, फ्री हिट कंटिन्यू आहे. नो बॉल आणि फ्री हिटच्या मध्ये मात्र अशी ही एक धाव आलेली आहे वाईडच्या स्वरूपातली. धावसंख्या वाढली, 15 झाली का 16 झाली? 15. चेंडू अच्छा, काहीतरी अंदर की बात आहे. पंच आणि गोलंदाजाच्या दरम्यानची गोष्ट आहे. क्या बात है. ओ, इथं विकेट किपर काहीसे मात्र घसरले, पण पुन्हा धावा येणार आहेत. फ्री हिट आणि नो बॉलच्या मध्ये अशा 2 धावा अजून एकदा आल्या. आता फ्री हिट आणि नो बॉलचं अंतर किती वाढतंय काय कळना. हा फ्री हिट नो बॉल फ्री हिट हा गॅप किती मोठा होतं काय समजना. मात्र 3 धावा आलेल्या आहेत मध्यात. फ्री हिट कंटिन्यू आहे आणि विशेष म्हणजे हा तेजसचा फ्री हिट आहे, टाकतोय सूरज. हा फ्री हिट मात्र सतावतोय. नो बॉल, माय गॉड, इथं नो बॉल. डीप कव्हरला चेंडू आहे. काय झालं पाहूयात. तेजस जाऊन आडवेपर्यंत मात्र या ठिकाणी चेंडू, ओ सूरजने चेंडू फेकलाय आणि चेंडू फेकताना आढळणारे पहिले गोलंदाज ठरले सूरज. आता एक षटक बघा, म्हणजे नो बॉल प्लस 2 आल्या, 3 टोटल घ्यायच्या. फ्री हिट कंटिन्यू आहे आणि हे षटक टाकायला 3रा गोलंदाज बोलवायचा आहे. हे रेकॉर्ड झालं आपल्या स्पर्धेत. एक षटक 3 जण मिळून टाकताय, हे रेकॉर्ड. टीम अंबाड जॅनबान 11. नो बॉल 1 आणि 2 धावाची पेनल्टी असेल. 3 रन्स पेनल्टी असेल आणि पळून घ्यायचे ना. मग आम्ही पेनल्टी बद्दल बोलतोय, 1 धावांबद्दल नाही साहेब. हा, तर पेनल्टी 3 धावाची आणि पळून किती घेतल्या? 2. अशा मिळून किती मग ऍड करायच्या? आता 5 ऍड करायच्या. हा, 5 धावा ऍड करायच्या आणि पुढचा चेंडू आहे तो फ्री हिटचा आहे आणि नवीन गोलंदाजाने येऊन टाकायचा आहे. टीम जय हनुमान 11 अंबाड. बॉस, आता बॉस आले. मिस्टर इंदर बोले तो बॉस. बघा बॉस काही करू शकतील का खास. मात्र सध्या फलंदाजाची चांदी आहे, चांदी प्लस सोनं पण आहे. डावखोरा मात्र या ठिकाणी फलंदाज स्ट्राईकवर आहे आणि तो निश्चितच स्वप्नील आहे. ओ, हा परत नो बॉल. माय गॉड, कितवा नो बॉल येतोय या षटकात.
या षटकामध्ये नो बॉलची मालिका आली, नो बॉलची सिरियल आली आहे. ही सिरियल काही संपत नाही. 5वा नो बॉल या षटकामध्ये, हे रेकॉर्ड झालंय. आणि लगातार आहे का 5 नो बॉल, 2 वाईड आलेत बरोबर मध्ये. मला वाटतं हा थंडीचा तर परिणाम नसावा. प्रिहिट जोरात मारलाय, स्क्वेअर लेग रिजन मध्ये मारलाय, तिकडं पकडून माघारी केलाय. 1 धाव घेतली तिथं. धावसंख्या एका घरानं वाढेल, वाढती धावसंख्या 25 होईल का. क्वार्टर सेंचुरी यहां पर पूरी 25. स्ट्राइकिंग एंडवर बॅट्समन या ठिकाणी तयार आहेत. वैभव बोराडे स्ट्राइकवर. हा लो फुल टॉस मिड विकेट क्षेत्रात मारायचा प्रयत्न, सरळ हातात मिड विकेट आणि स्क्वेअर लेग क्षेत्रात या ठिकाणी अप्रतिम कॅच. सौरभने घेतलेला हा झेल आणि बाद झाले फलंदाज या ठिकाणी डिक्सलचे मिस्टर स्वप्नील बाद झालाय. आपण वैभव बोललो होतो मगाशी, 12वे खेळाडू. दरम्यान माननीय रमेश गुरसाळकर साहेबांचे या ठिकाणी आगमन झालंय. सहर्ष स्वागत करूया. डिक्सल विरुद्ध जय हनुमान, अंबाड असा चाललेला सामना आहे. आपल्या वाट्याचा, आपल्या कोट्याचा पहिला सामना या दोघांनी गमावलाय. आता दोघांच्या कोट्याचा शेवटचा सामना आहे या ठिकाणी इथे, म्हणजे साखळीतला. आणि जो कोणी जिंकेल त्याला पुढे एक चान्स आहे. पण इथे या दोघांना निश्चितच जिंकणं अनिवार्य आहे. जो जीता वो अंदर, हारेगा वो बिल्कुल टूर्नामेंट से बाहर. कारण 2 हारून चालत नाही बारामती पॅटर्न. चेंडू डिप्ले केलाय या ठिकाणी, हळवार खेळायचा प्रयत्न केलाय, मोठा फटका घ्यायचा प्रयत्न झाला नाही. मला वाटतं या ठिकाणी सय्यद साहेब आहेत. ओंकार बॅट्समन, एक्स्ट्रीमली सॉरी. धावसंख्या 26, एक गडी बाद. टीम मैदानात फिल्डिंग करत असलेली अंबाड टीम जर बघितली आपण तर समाधान कॅप्टन, दरम्यान बॉस. हो, चांगला चेंडू टाकला या ठिकाणी, धीम्या गतीचा चेंडू आहे. नाथन ब्रॅकनची आठवण येत असेल तुम्हाला मिस्टर बॉसची गोलंदाजी पाहिल्यानंतर. आतापर्यंत या षटकामध्ये 12 बॉल आलेले आहेत. क्या बात आहे. 12 चेंडूचं षटक वाढणार आहे, म्हणजे पूर्ण नाही झालं. उजव्या यष्टीच्या बाहेरून चेंडू गेलाय. मला वाटतं हे षटक आता संपतंय. हे षटक संपल्यानंतर मात्र बघितलं आपण तर 13 चेंडू एकूण टाकले. 2 पॉइंट एका षटकाचा वेळ घेतला इथं. 13 चेंडूचं षटक आणि तिघांनी मिळून टाकले. 3-13. गारठ तसं जास्त आहे. सामन्याचा आनंद घेताना बरेचसे क्रिकेट चाहते आहेत, तसे कमी झालेले चाहत्यांची संख्या. थंडी वाजत असेल तर आपण श्रीयांश दुधाचा ग्लास घ्या, पलीकडच्या बाजूला गरमागरम आहे. हवे चेंडू इनसाइड आउट खेळायचा प्रयत्न, चेंडूच्या खाली यायचा दोघा ठिकाणचा प्रयत्न, मात्र पहा नाही कुणाला येता आलं. टप्प्यानंतर चेंडू अडवलाय, स्वीपर कव्हर बाउंड्री आणला आणि तिथे मात्र फलंदाजाला मिळतील, एकच धाव मिळेल तिथे फलंदाजाला. धावसंख्या एका घरानं 27, एक गडी बाद. बरेचशा कार्यकर्त्यांची या ठिकाणी थोडस गारट्यानं हालत कुछ हुई है. दरम्यान मिड विकेट स्क्वेअर क्षेत्रात हा पुल हातामध्ये, ये विकेट का फिल. बाद होतोय ओंकार. चांगला कॅच तिकडे पकडलाय सौरभ, सुंदर कॅच. बरेचसे सौरभ आपण तसे इंडियन क्रिकेटमध्ये पाहिले, परंतु निश्चितच सौरभ दादाची बराबरी कोणी करू शकलं नाही.
सौरभ तिवारी सारखे खेळाडू सुद्धा आले. सुरुवातीला त्यांना धोनी म्हटलं गेलं, पण नाही तसं लगेच जज करता येत नाही आणि ते झालं. वैभव वाघमारेची एंट्री ओंकारची जागा घ्यायला मैदानात. टोटल स्कोर आहे थांबलेला आणि तो 27 गडी बाद. समाधान कॅप्टन आहे अंबाड टीमचा. जय हनुमान 11 अंबाड. मोठी स्पर्धा खेळती ही टीम आणि या टीमकडे जर पाहिलं तर सगळे खेळाडू हे 18, 19, 20, 21, 22, 25च्या आसपासचे खेळाडू आहे. तरुण युवा किशोरवयीन खेळाडूंचा हा चमू आहे, हा संघ आहे. शिकायचा प्रयत्न करतोय चांगल्या दर्जानं. या ठिकाणी हा संघ एकूणच पाहिलं तर मैदानात वावरायचा प्रयत्न करतोय. 27 2 गडी बाद म्हणावं लागणार इथे मला. चांगला चेंडू इन कटर टाकायचा प्रयत्न केला. शॉट एक्स्ट्रा कव्हरला. सुंदर फिल्डिंगचा नमुना. डॉट बॉल ठरला या ठिकाणी. चांगली सुरुवात कॅप्टन समाधानची. विकेट आली आहे त्याच्यानंतर एक डॉट बॉल टाकलाय कॅप्टन समाधान. समाधान, तेजस, अविनाश, सौरभ, अजय, इंदर, ईश्वर, सूरज, एज बॅट चिकट आणि या ठिकाणी वैभव वाघमारे बाद. मला वाटतं शून्यावर का? यस, शून्यावरती माघारी जावं लागतंय. तर टीम जय हनुमान अंबाड मैदानात अमन, योगेश, आर्यन आणि 12वे खेळाडू मिस्टर साजिद. अशा पद्धतीनं मैदानात ही जय हनुमान 11 आहे. तर गोलंदाज समाधान मात्र प्रचंड मोठं समाधान स्वतः करता आणि टीम करता. चला नवीन बॅट्समन लवकर जायचंय. पॉवर प्ले या ठिकाणी जे आहे खेळ पॉवर प्लेचा जरूर चाललाय, परंतु सर्कलच्या आत आपण एकमेकांना क्रॉस करायचंय. नवीन बॅट्समन असलम भाई सय्यद. चला तर या ठिकाणी निश्चितच पॉवर प्लेचा खेळ आहे. पॉवर प्ले मध्ये पॉवर नेहमी फलंदाजाचा दिसतो, पण इथे गोलंदाजानं आपला पण पॉवर आहे, आपल्याकडे पण पॉवर असतो, हे पुन्हा सिद्ध केलंय. समाधानचा पुढचा चेंडू. हो बॅट काढली, अंतिम क्षणी बॅट काढली बॉलवरची. समाधान अप्रतिम गोलंदाजी आहे. टीम डिक्सळ फारच अडचणीत. दरम्यान विकेट किपर, शॉट अँड थर्ड मॅन, बॅकफुट पॉइंट, कव्हर, एक्स्ट्रा कव्हर, मिड ऑफ, ऑफसाइड फिल्डिंग आणि आपले स्क्वेअर लेग अंपायर. आज जे मैदानात दिसले तुम्हाला पहिल्या 2 सामन्यात ते मिस्टर पॉलॅक साहेब, संजय खडके. कव्हर बाउंड्रीच्या दिशेनं फटका, बाउंड्री पार की नाही, अडवलाय. धावा मिळतील तिथं. कपल ऑफ रन्स, धावसंख्या पुढे जाईल 29 3 गडी बाद आणि समाधानच्या या षटकाची समाप्ती 2 षटकानंतर 29. या षटकात 2 विकेट आणि केवळ 2 धावा देऊन 2 विकेट, 3 रन देऊन 2 विकेट घेतल्या. फास्ट घ्या, स्पीड घ्यायचंय. 5 षटकाचा सामना आहे, स्पीडअप घ्या. 4 पैकी या ठिकाणी एक टीम अंतिम 8 मध्ये जाणार आहे. कोण असणार आहे ते पाहणं इंटरेस्टिंग असेल. 29 for 3. आपल्या केसीसी ग्रुप ऑफ करकम मध्ये निश्चितच 3 संजय मध्ये के रियाज भाई बागवान. ओ वाइड कॉल, डाउन द लेग, बड़ा वाइड था ये, बड़ा वाइड. आसान ये बिल्कुल भी बल्लेबाज अंपायर साहब के लिए ये सिग्नल देना, वाइड सिग्नल देना बड़ा आसान था. वैसे हमारे शंकर सर अपने आप को लपेट रहे हैं, बिल्कुल भी ठंड से बचने के लिए बिल्कुल स्वेटर में. जी हाँ, 50 के पार है.
तो 22 इशारा अंपायर द्वारा। वैसे शेर को एक ना एक दिन बूढ़ा होना पड़ता है के सर। ये बिल्कुल वो, हाँ वो कड़क है, वो शेर कड़क है, बिल्कुल हमारी तरह है। संजय खड़के पोलैक साहब एवरग्रीन, जब भी देखो हैंडसम लगेंगे। वैसे ये कहा जा रही है, और जबकि गेंद उतनी ज्यादा दूर नहीं है, शॉट बैकफुट पॉइंट एरिया में है, बिल्कुल टॉपिंग क्रीज की सीध में है, लाइन में है, 30 सर्कल के काफी अंदर है, और रन चुराया बल्लेबाजों ने इसी बीच। बढ़ता हुआ टोटल है, बढ़ता हुआ स्कोर है, लेग बाइस करार वैसे अंपायर साहब ने दिया है, चले कोई बात नहीं, लेकिन रन तो बड़े हैं 32। इसी बीच ये अच्छा शॉट, गैप ढूंढने की कोशिश और बाउंड्री पार जाएगी गेंद, स्क्वायर लेग सीमा रेशा लांग कर ये गेंद बाउंड्री के बाहर। काफी देर से इस शॉट की तलाश थी, एक मच नीडेड बाउंड्री, मोमेंटम बिल्कुल वापस कमाने के लिए यह शॉट की जरूरत थी, वाइटल बाउंड्री। 36 पे टोटल, ओवर नंबर ये तीसरा। एक और अच्छा शॉट, लेकिन खिलाड़ी तैनात है डीप स्क्वायर लेग बाउंड्री लाइन पे, बढ़िया ये स्वीप शॉट। चलिए थोड़ा सा यहां स्कोर में अपडेट करना है। ओंकार आउट हुए हैं, वैभव खेल रहे हैं मैदान में, लेकिन वैभव वाघमारे आउट हुए हैं। वैसे असलम भाई का शॉट मिड विकेट के ऊपर मारा, बिल्कुल शॉट करारा, और यहां पे आधा डजन पूरे मिलेंगे रन। बैकफुट पे बहुत बढ़िया ये पिकअप शॉट, रोहित शर्मा काइंड ऑफ अ शॉट कहा जाएगा इसको। जी एक और वही शॉट दोहराने की कोशिश करी थी, लेकिन इस बार थोड़ा सा जो है ना दिशा बदल दी थी, ऑफ स्टिक के थोड़ा सा बाहर रखी थी, और डॉट बॉल साबित हुई। 42 पे 3, 42 for 3। टीम टिक्सर 11 टिक्सर बैटिंग कर रहे, पहला टॉस गंवाने के बाद बैटिंग कर रही है। ओवर नंबर तीसरा खत्म होने के लिए एक गेंद और डालनी है, आखिरी गेंद बाकी है। 42 for 3 लास्ट डिलीवरी। ओवर खत्म हुए हैं, चलिए थोड़ा सा अपडेट आने के लिए अब आ रहा है, चलिए ठीक है। 43 43 3 गडी बाद, आणि पुढील मात्र 3 षटकाचा खेळ जो आहे, पुढील 2 षटकाचा, कारण 5 षटकाचा सामना आहे। पुढील 2 षटकाचा जो खेळ आहे त्यामध्ये काय होणार काय होणार नाही ते आमचे शंकर सर सांगणार। चला गोलंदाजीला बोलवलं गेलंय समाधान कदम येतोय बॉलिंगसाठी, आपलं वैयक्तिक मला वाटतं पहिलं आणि संघाकडून डावातील पुढचं षटक घेऊन बॉलिंग करेल। अकुट टप्प्याचा चेंडू बॅकफुटवर जाऊन मात्र पुलचा फटका खेळलाय, अतिशय वेगवान फटका, पाहूया पंचांचा इशारा, 6 धावा षटकार येतोय। या 6 धाब्यांची संघाची वाढती धावसंख्या जाऊन पोहोचली, ती टोटल धावा झाल्या 49 धावा, 49 रन। एकूण 50 धावा झाल्या आहेत। दरम्यान ह्या मात्र सुरेख चेंडू टाकलाय, ऑन राईटचा फटका मारलाय, पाहूया क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतो, दरम्यान चेंडू फेकीपर्यंत एक धाव ओव्हर थ्रूच्या एकाच धाब्यावर तिथं समाधान मानावं लागतं। धावसंख्या वाढती ती एका धाब्यानिशी संघाच्या 50 धाबा पूर्ण, 50 धाबा पूर्ण। पुन्हा या षटकातील पुढचा चेंडू टाकला जाईल गोलंदाज समाधानकडून, 50 धाबा असलमसाठी। असलमने हा मात्र फटका खेळायचा प्रयत्न केला, एक्स्ट्रा कव्हर दिशेने चेंडू जाईल,
पुन्हा एक सिंगल धाव इथे येते. वाढती धावसंख्या 51. चौथं षटक टाकलं जातं. धावसंख्या 51 वर जाऊन थांबली आहे. पुढचा चेंडू टाकला जाईल. दरम्यान समाधान कडून ओव्हरपिच चेंडू तो ऑन रायचा फटका मारायचा प्रयत्न. चेंडू पायाने थांबवण्याचा प्रयत्न केला गेला. चेंडू जातो डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने. पुन्हा एक सिंगल धाव येते. एका धावेची वाढती धावसंख्या जाऊन पोहोचली. ती तब्बल धावा झाला. ती एका धावेने 52 धावा. 52 रन 52 धावा. निश्चितच या षटकामध्ये पहिला चेंडूवर षटकारचा हल्ला चढवला गेला. त्यानंतर मात्र 3 चेंडूमध्ये कमबॅक करण्यात गोलंदाज यशस्वी ठरतोय आणि पुढच्या 3 चेंडूवर सिंगल धाव खर्च केली गेली आहे. मारायचा प्रयत्न. बॅटची एज लागली. विकेट किपर झेल पकडतोय. फलंदाज होईल बाद. यानंतर होणारा सामना असेल बबलू माळबदे 11 भिगवण क्रिकेट संघ विरुद्ध संतोष शेठ नागोडे 11 श्रीगोंदा. दोन्ही कॅप्टन्स ताबडतोब येथे येतील टॉस करण्यासाठी. चला दोन्ही कॅप्टन्स. श्रीगोंदाचा क्रिकेट संघ आहेत नगर जवळ आहे. चला संतोष शेठ नागोडे 11 श्रीगोंदा साखर कारखाना संघ विरुद्ध आपण पाहतो बबलू माळबदे 11 भिगवण क्रिकेट संघादरम्यानची लढत आहे. दोन्ही कॅप्टन्सने यायचे. पुढच्या मॅचचा टॉस इथं होईल. इथं फलंदाज त्रिपाळाचित साप बोल्ड आणि समाधानने मात्र समाधानकारक गोलंदाजी संघासाठी केली. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या थांबली ती तब्बल धावा झाल्यात 52 धावा. नवीन फलंदाज जातोय फलंदाजीसाठी. न्यूमॅन बेकी जातोय फलंदाजीला आणि गोलंदाजी धुरात सांभाळली जाते ईश्वर कडून. ईश्वर येतोय गोलंदाजीला. वैयक्तिक पहिला आणि संघाकडून धावातील 5वा आणि हे शेवटचं षटक. गोलंदाजीला ईश्वरचा पहिला चेंडू टाकला जाईल. टप्प्याचा चेंडू बॅकफुटला गेले. ऑन साइडला चेंडू उडवलाय. पाहूया पंचांचा इशारा काय येतोय. 4 धावा चौकार येतोय. चला दोन्ही कॅप्टन आले. चला मी विनंती करेन या ठिकाणी आपले कमिटी मेंबर्स के सर टॉस कोणाच्या हातनं करायचंय. टॉस करा. टॉस धावसंख्या पुढे सरकते. टोटल धावा झाला 56 धावा. हॅलो 4 ओव्हरची मॅच आहे पुढची. पुढचा सामना 4 षटकाचा असेल याची आपण नोंद घ्यायची. इथून सर्व सामने हे 4 षटकाचे असतील. संजय सर टॉस करा की जाऊन. यावेळेस पात्र फलंदाज त्रिपाळाचित. फलंदाज बाद होतोय. बोल्ड होतोय. संजय मोहिते साहेबांच्या शुभ हस्ते आपण या सामन्याची नाणेफेक करतोय. पुढील मॅच ही 4 ओव्हरची आहे. दोन्ही संघांनी लक्षात ठेवायचे की इथून पुढचे सामने हे 4 षटकाचे असतील. एस पी सर याच दरम्यान आपले अनेक प्रेक्षक या सामन्यांचा आनंद घेत आहेत. त्यांचं पुन्हा स्वागत करूया. आणि खास करून आपले मिस्टर डी एन रॉक सर सुद्धा ऑनलाईनच्या माध्यमातून सामन्याचा आनंद घेत आहेत. टॉस चाललाय आणि टॉस कोण जिंकते पाहूया. तर टॉस या ठिकाणी संतोष नागोडे 11 क्रिकेट संघाने जिंकलाय आणि पाहूया निर्णय काय घेतील. 4 षटकाचा सामना आहे. 4 ओव्हरची मॅच. सगळे सामने इथून 4 षटकाचे असतील.
मारायचा प्रयत्न बॅट चिरीत लागली. विकेट किपरच्या मागे चेंडू जाईल. दरम्यान एक सिंगल धाव निश्चितच येते. एका सिंगल धाव्यानिशी धावसंख्या पुढे सरकते. टोटल धावा झालाय धावसंख्या 57 वर जाऊन थांबतीये. पुन्हा या षटकातील पुढचा चेंडू टाकला जाईल. अकूट टप्प्याचा होता. याच पात्र बेडबिकीच्या दिशेने फटका खेळलाय. चेंडू जातोय सीमा रेषा पार करेल. 6 धावा षटकार. अतिशय सुरेख फटका. मजबूत बल्ला. तुफानी हल्ला. चेंडू फर्रार खणखणीत षटकार. या दरम्यान मात्र सुरेख फटका खेळलाय. चेंडू जातो बेडबिकीच्या दिशेने. पाहूया पंचांचा इशारा. पुन्हा एक षटकाराचा इशारा होतोय. या 6 धाब्यानिशी संघाची वाढती धावसंख्या 2 पोहोचती ती. टोटल धाबा झाल्यात 69 धाबा आणि बीजासाठी बनवायचे 70 धाबा. दरम्यान आपल्या पंढरपूरचा सनी विटकर एक स्टार खेळाडू आणि त्यांचे पप्पा विटकर साहेब सध्या ऑनलाईन आपल्या KCC चषकाचा आनंद घेत आहेत यूट्यूबच्या माध्यमातून. त्यांचं सुद्धा आपण सहर्ष स्वागत करूया पंढरपूरहून. चला कुलकर्णी सरांसाठी देखील एक पारितोषिक DN रॉक सरांनी सांगितलंय. कुलकर्णी सरांनी जर DN रॉक सारखं जर व्हाईट बॉल दिला तर त्यांना पारितोषिक दिलं जाईल. आणि DN रॉक सर सध्या बेळगावहून ऑनलाईन सामन्याचा आनंद घेत आहेत. फायनल दिवशी इथे सुद्धा काही वेगवेगळ्या स्टाईलनं इथे येणार आहेत. नवीन नवीन काही ॲक्शन्स घेऊन येणार आहेत. डान्स घेऊन येणार आहेत. चला क्षेत्ररक्षण लावूया आणि सत्रे सरांचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. सत्रे सर गुड जॉब. आपल्या स्पर्धेचे अतिशय चांगलं कार्य. पंचगिरीचं अतिशय उत्कृष्ट पंचगिरीचं योगदान त्यांनी आतापर्यंत दिले. धन्यवाद सत्रे सर. सत्रे सरांची अनेक रूपं असतात बघा. अनेक स्वरूपामध्ये सत्रे सर दिसतात. एक चांगले खेळाडू, एक चांगल्या दर्जाचे बॅट्समन बॉलर तर असतातच आणि नेहमी एक स्पॉन्सर म्हणून के सर अगदीच जुने खातेदार सुद्धा के सरांच्या दुकानाचे. त्याचबरोबर एक चांगले शिक्षक, सत्रे सर चालक. राज सर एक माहिती सांगतो तुम्हाला. सत्रे सर हे के सरांचे 25 वर्षापूर्वीचे खातेदार आहेत. किराणा दुकानाचे. आता कसे जुने खातेदार म्हटल्यानंतर थोडस उदारी धावाचं आव्हान इथं दिलं गेलंय. पाहूया. मला वाटतं सलामीची जोडी देखील मैदानात आली आहे. मॅच चालू करतो आपण. सुरू करतो दुसरा डाव. विजयासाठी तब्बल 70 धावाचं आव्हान आणि हे आव्हानात कशा प्रकारे पेरलं जाईल पाहूया. 30 चेंडू 70 धावा. अविनाश आणि त्याच्याबरोबर येतो तेजस. अविनाश आणि तेजसची जोडी आपण मैदानात पाहतोय. tenniscricket.in माध्यमातून लाईव्ह आणि थेट प्रक्षेपण आपल्या स्पर्धेचं या ठिकाणी होत आहे. 192 देशात ही स्पर्धा पहिल्या दिवसापासून ऑनलाईनच्या माध्यमातून अनेक क्रिकेट चाहते जॉईन आहेत. सध्या आपल्या या खेळाशी अनेक जण स्पर्धेचं कौतुक करत आहे, खेळाडूंचं कौतुक करत आहे. सर्व क्रिकेट चाहते, ऑनलाईन क्रिकेट चाहते, सर्वांचं मनापासून धन्यवाद. कुणी या ठिकाणी पंचांचं सुद्धा कौतुक केलंय, आयोजकांचं कौतुक केलंय, कुणी शंकर सरांचं कौतुक केलंय, कुणी आमचंही केलंय, कुणी tenniscricket.in कार्यकर्त्यांचं सर्व टीमचं कौतुक केलंय.
सर्वांचं आणि कुणी प्रेक्षकांसाठी सुद्धा या ठिकाणी काही चांगले शब्द बोललेले आहेत, लिहिलेले आहेत, चांगली वाक्य लिहिलेली आहेत. त्या सर्व क्रिकेट चाहत्यांचं स्वागत आणि धन्यवाद. अविनाश तेजस सलामीची जोड, पहिला चेंडू घेऊन ओंकार. आता चेस करताना या ठिकाणी टीम आहे ती निश्चितच अंबाड जय हनुमान 11. शंकर सर या ठिकाणी निश्चितच हा सामना फार दोन्ही टीमसाठी फार महत्वाचा आहे. जो जीता वो अंदर, हारेगा वो टूर्नामेंट से बाहर. निश्चित काय नक्कीच चित्र तुम्हाला दिसतंय जे येणाऱ्या 5 षटकात असेल, अंदाज काय असेल या सामन्याचा तुमचा? निश्चितच अंदाज सांगायचा झाला तर निश्चितच ज्या प्रकारे 70 धाबा इथं बनलं गेलं, ज्या प्रकारे स्क्वेअर लेगच्या दिशेने जाईल पाहूया. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतोय, चेंडू जातो 4 धाबा चौकार येईल. चार धावा या ठिकाणी नाबाद. हॅलो हॅलो इनटू अविनाश. अविनाश ऑलरेडी एक चौकार खेचतोय. रिवर्स मारे. यावेळेस रिवेसचा सुरेख फटका खेळलाय, चेंडू जातो डीप कव्हरच्या दिशेने जाईल, 4 धाबा चौकार येतोय. अतिशय वेगवान फटका, अतिशय बिलकुल ताकदवान शक्तिमान फटका मारला गेलाय आणि या 4 धाब्यांची वाढती धावसंख्या जाऊन पोहोचली ती 8 धावसंख्येवर. सुरुवात मात्र निश्चितच फार महत्वाची असते एस पी सर, आणि इथे सुरुवात चांगली मिळते. 2 चौकार, एक मिड विकेटला मारला स्क्वेअर लेग मिड विकेट एरियात आणि आत्ताचा रिव्हर्स स्वीप, 2 उमदा फटके, 8 धावा. याच मात्र सरळ बॅटने फटका मारायचा प्रयत्न, चेंडू शॉट एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने अस्लमच्या दिशेने जातोय. दरम्यान एक सिंगल धाव निश्चितच येते. एका धाबांची वाढती धावसंख्या 9 धावा. 9 धावा. एस पी सर निश्चितच आज दिवसभर तुम्हीही सोलापूरमध्ये संपूर्ण दिवसाची कॉमेंट्री केलेली आहे आणि निश्चित आम्हीही मॉर्निंग क्रिकेट क्लब चषक डफळापूरचा फायनल करून आलेला आहे. त्यामुळे या ठिकाणी थोडंसं, आणि त्यात थंडी आहे तर थोडंसं एनर्जेटिक राहणं अवघड राहतंय. परंतु ज्या जोमानं या ठिकाणी तुम्ही सुद्धा जी समालोचनाची धुरा वाहताय ते पाहता नक्कीच मला तुमचं कौतुक करावंसं वाटतंय एस पी सर. यावेळेस मात्र फटका मारायचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक पुढे जातोय, चेंडू मात्र पहिल्या टप्प्यावर चेंडू क्षेत्ररक्षित केला जाईल. एक सिंगल धाव निश्चितच येते. एका धाबांची धावसंख्या पोहोचली ती 10 धाबा. दुसऱ्या षटकाचे पहिल्या षटकातील मला वाटतं 5 चेंडू इथं आतापर्यंत टाकले गेले. 10 नाबाद. पहिल्या षटकाची सुरुवात चांगली झाली आहे, खास करून बॅटिंग साईड जी 30 चेंडूत 70 धावा चेस करते. सलामीर फलंदाज दोघंही भन्नाट फॉर्म मध्ये. यावेळेस मात्र रिवर्सचा फटका खेळायचा प्रयत्न, चेंडू अगदी बॅटच्या जवळ जातोय. दरम्यान रिवर्सचा फटका खेळायचा प्रयत्न, इथं मात्र पंचांकडून षटक संपला तर निर्वळा केला जातोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा झाल्या 10 धावा. आता मात्र समीकरण असेल येणारे 24 चेंडू आणि बनवायच्या तब्बल 60 धावा. 24 चेंडू 60. प्रत्येक षटकामध्ये या ठिकाणी 15 धावाची आवश्यकता आहे. 15च्या सरासरीच तुम्हाला धावा बनवायच्या, अन्यथा नो चान्स. पुढच्या वर्षी सर यहाँ से अगर बैटिंग टीम को मैच जीतना तो बैटिंग टीम के बल्लेबाजों को गियर बदलने की जरूरत है, क्योंकि हर ओवर में 15 रन चाहिए. फील्डिंग टीम वेळ करू नका, फील्डिंग टीम वेळ करू नका. कुलकर्णी सर 3 मॅचेस आहेत त्यानंतर. चला चला या ठिकाणी टीम फील्डिंग साइड डिक्सळ 11 डिक्सळ जरा फास्ट घ्या, ताबडतोब घ्या. आणि आणखी एक महत्वाची गोष्ट की आपण या ठिकाणी श्रेयश मसाला दूध अवश्य आनंद घ्या. एकदा आपण तिकडे त्यांच्या गाडीला भेट द्या, कोपऱ्यावर आहे पलीकडे गाडा. संजय गोलंदाज, तो गोलंदाजीला बोलायला गेले. संजय येतो आपला वैयक्तिक. संजयचे हे पहिला आणि संघाकडून डाबातील षटक क्रमांक घेऊन येतो. दुसरं षटक येणारे 24 चेंडू आणि बनवायचे 60 धाबा. थोडंसं बॅट्समनना मात्र आक्रमक खेळावं लागेल, मोठे फटके मारावे लागतील तर मॅच जिंकायची असेल. गोलंदाज मात्र तयार असेल. संजयचा पहिला चेंडू
याच पात्र ओव्हर पिच होता दरम्यान सुरेख फटका अप्रतिम फटका खेळलाय चेंडू जाईल एक्स्ट्रा कॅबर सीमा रेषा पार करेल 4 धाबा चौकार. तेजसच्या बॅटमधून हा आक्रमक फटका खेळला गेला. धावसंख्या पुढे सरकतीये. टोटल धाबा झालाय 14 धाबा. पुन्हा या षटकातील पुढचा चेंडू टाकला जाईल. दरम्यान गोलंदाज सज्ज असतील. याच पात्र जोरात फटका खेळायचा प्रयत्न. चेंडू आकाशात उंच जातो. क्षेत्ररक्षक चेंडू खाली जेल टिपण्याचा प्रयत्न फसतोय. एक धाव आली आहे. दुसरीचा प्रयत्न होईल का पाहूया. पाहता पाहता दुसरी धाव देखील धाव कंप्लीट केली गेली आणि या 2 धाब्यांची वाढती धावसंख्या जाऊन पोहोचली ती 16 धावसंख्येवर. नेहमीच आपण पाहतो की कॅचेस बिन मॅचेस बनलं जातं. पकडा कॅच जिंका मॅच आणि सोडा कॅच गमवा मॅच. पाहावं लागेल काय होईल या चेंडूवर. पुन्हा या षटकातील संजय गोलंदाजी करतो. पुढचा चेंडू घेऊन त्याचा सामना केला जाईल. धावखुरा फलंदाज तेजस स्ट्राईकला असेल फलंदाजीला. अकूट टप्प्याचा चेंडू जोरात मारायचा प्रयत्न. बॅटची एज लागली. विकेट किपरच्या मागे जाईल चेंडू. शॉर्ट फाईन लेगच्या दिशेने एक सिंगल धाव येते. भारतीय धावसंख्या जाऊन पोहोचली ती 17 धावसंख्येवर. SP सर प्रति षटकामागे 15ची सरासरी असताना सिंगल डबल या ठिकाणी नक्कीच तुमच्या उपयोगी पडणार नाही आहेत. सिंगल डबल जरूरी असते पण मोठ्या फटक्याची आवश्यकता निश्चित एका षटकामध्ये किमान 2 मोठे फटके येणं गरजेचं. संजयचा पुढचा चेंडू. दरम्यान जोरात फटका मारायचा प्रयत्न. चेंडू आकाशात उंच जातोय. पाहूया क्षेत्ररक्षक चेंडू खाली. बच्चन कडून मात्र झेल सुटलाय. दरम्यान एक धाव इथे येते. एका धाब्यानिशी भारतीय धावसंख्या जाऊन पोहोचली ती तब्बल धावा झाल्यात 18 धावा. बच्चन म्हणजेच निलेश क्षेत्ररक्षण करतोय. तसं पाहिलं तर राज सर संध्याकाळची वेळ आहे. दोन्ही खेळाडू एकमेकासमोर धावले परंतु शेवटच्या सरी कट मारला म्हणायला हरकत नाही. समोरासमोर धडक झाली असती. वाचली धडक तिथं. अगदीच हा 2 खेळाडूंमधील अपघात टळलाय ही चांगली गोष्ट म्हणावं लागेल. झेल जरी सुटला असला तर खेळाडू सुरक्षित आहेत. पुन्हा टप्प्याचा चेंडू मारायचा प्रयत्न. बॅटची एज लागली. विकेट किपरकडे चेंडू जातोय. दरम्यान धावसंख्या अजूनही थांबली. ती टोटल धावा झाल्यात 18 धावा. दरम्यान टेनिस cricket.in चे या आपल्याकडे असलेल्या टीमचे कॅप्टन मिस्टर साहिल भाई सध्या थोडेसे त्यांच्यावरही थंडीनं परिणाम केलाय. हवे चेंडू मिड विकेटला सूर्य कॅच आणि धक्का क्रमांक हा मात्र पहिला 18 वरती पहिला गडी गारद. टीम डिक्सळ जी की 70 धावाचा पाठलाग करते. अंबाट टीमला मात्र पहिलं यश आणि पहिलं यश मिळवून देताना गोलंदाज संजय. तर निश्चितच आपण कॅमेरामॅन म्हणून टेनिस क्रिकेटची जी टीम पाहतो. आपण टेक्निशियन तथा लाईव्ह ऑपरेटिंगचं काम करताना आपण जर टेनिस क्रिकेटची जर टीम सांगतोय तर या चॅनलचे प्रमुख म्हणून संतोषजी नाणेकर सर यांचा हा चॅनल आहे आणि त्या चॅनलचे टेक्निशियन तथा लाईव्ह ऑपरेटर साहिल करतो आणि त्याच्याबरोबर मला वाटतं श्रेयस सध्या ऑनलाईन स्कोरिंगचं काम करताना पाहतो. कॅमेरामॅन म्हणून आमच्या बाजूला म्हणजेच बॉलरच्या मागच्या साईडला जो कॅमेरा लावलाय तिथं कॅमेरामॅन साहिल नलवडे दादवडे साहिल दादवडे आणि त्याचबरोबर स्क्वेअरलेगच्या दिशेने जो कॅमेरा लावलाय ओंकार कॅमेरामॅन काम पाहतो. आणि निश्चितच ज्या अँगल मधून परफेक्ट फलंदाजाचा चेहरा आपल्याला दिसतोय युवराज सिंग मात्र तिथं आपण पाहतोय की कॅमेरामॅनचं काम करताना पाहतोय. मात्र या ठिकाणी एक दुरुस्ती करायची आपल्याला. मैदानात फिल्डिंग करत असताना टीम डिक्सळ आहे आणि अंबाट टीम बॅटिंग करते. यावेळेस मात्र वेगवान फटका मारायचा प्रयत्न. जय हनुमान क्रिकेट संघ 11 अंबड फलंदाजी करतोय. समाधान कदम येतोय फलंदाजीसाठी बॅटिंगला नो स्ट्रायकरच्या दिशेने. स्वप्नील येतोय बॉलिंगसाठी. स्लोअर चेंडू जलसी इनको भाप लिया. बच्चन बच्चनना अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल बच्चन कडून.
राज सर, भलेही बच्चननी तिथं चेंडू पकडला नसेल, परंतु 2 धावा निश्चितच संघाला वाचवल्या. अगदीच. आणि अशा फिल्डिंग फार महत्वाची राहते. या ठिकाणी 2 धावा वाचवल्या किंवा धावा वाचवत राहणं फार महत्वाचं राहतं. कारण तुम्ही ज्या धावा बनवलेल्या आहेत त्या धावातील निश्चितच समोरची बॅटिंग साईड काही धावा 1 2 4 अशा पद्धतीनं कमी करत असते. बडा शॉट स्क्वेअर लेकडे मारायचा प्रयत्न, चेंडू या ठिकाणी कौलावर आहे आणि अलीकडे आलाय, पळून धावा घ्यायच्या आहेत. इकडे चेंडू पलीकडे गेला नाहीये, चेंडू अलीकडे आलाय, थोड़ा सा गलती से मिस्टेक होता है. ये तो भाई इंसान होने का प्रमाण है, गलती से मिस्टेक. दरम्यान धावसंख्या वाढेल 21 एक गडी बाद. शरीरावर लागलाय चेंडू, बघूया या ठिकाणी धाव घेण्याचा प्रयत्न होणार नाही. धाव घेण्याची हाव नक्कीच नाही. स्वप्नील 3 चेंडूवर 3 धावा, 21 एक गडी बाद. अविनाश 13 धावा काढून तर समाधान स्ट्राईकवर 0वर. डाऊन द लेग वाईट बॉल करार पंचांकडून, पंच पीके. तसं आपल्या स्पर्धेकरता KCC चषकाकरता 1 महिन्यापूर्वी बेंगलोरहून आलेले आहेत आणि त्याच्यानंतर आमची आरणमध्ये भेट झाली, जाधववाडीला भेट झाली. बाहेरची काढ आणि स्लिप कॉर्डर मध्ये झेल सुटलाय. 9-8 घेताला टीम डिक्सळ सध्या फिल्डिंग करणारी टीम आहे. 69 धावा ज्या आहेत SP सर त्या वाचवायच्यात, सुरक्षित ठेवायच्यात, तसा प्रयत्न चाललाय. काहीतरी तुम्हाला म्हणायचं होतं SP सर? कुलकर्णी सरांचं कौतुक करावं लागेल. एवढ्या वेळेस पात्र निश्चितच पंचगिरी करताना इतक्या वेळ अतिशय चांगली पंचगिरी आपण स्पर्धेमध्ये पाहतो. दरम्यान हवेत चेंडू, क्षेत्ररक्षक चेंडू गाली येतोय, अगदी सोपा झेल सहज स्टिपला गेलाय. फलंदाज होईल बाद, एकापाठ एक फलंदाज बाद होताना आपण पाहतोय आणि निश्चितच धावसंख्या अजूनही थांबली आहे. ती टोटल धावा झाल्या 23 धावा. 2 गडी बाद 23. 70चा पाठलाग आणि काहीच या ठिकाणी जयमान अंबाळ संघाला अडचणीचा सामना करावा लागतोय. अडचणीत टीम येते आहे. नवीन बॅट्समन अजय. तर अगदीच तुम्ही PK सरांचं कौतुक करताय आणि निश्चित कौतुकास पात्र. मागील सीझनला सुद्धा आम्ही अनेक टुर्नामेंट सांगोला भागातही केल्या, काही आटपाडी भागात जायचा योग आला आम्हाला, तर आपल्या माडा भागातही यावर्षी. आणि आपण इथे पंढरपूरमध्ये म्हटलं तर आपण KCC चषक मोठा हा मात्र चषक करत असतो. तर सुरेख कामगिरी PK सरांची. दरम्यान 23वर 2 नवीन बॅट्समन सध्या स्ट्राईकवर. तसं नवीन आले अजय आणि स्ट्राईकवर आहेत समाधान. ओंकार मात्र गोलंदाजीची धुरा वाहील. गोलंदाजी ऑपरेशनवरती ओंकार आपल्या गोलंदाजी मार्क करतोय. या 38 सर्कल पासूनचा रनअप आहे ओंकारचा. तर फिल्डिंगमध्ये थोडीशी अदलाबदली चालू आहे. आता आपण बघितलं तर 18 चेंडूमध्ये जिंकायला करायचे धावा माफ करा 3 ओव्हर झाल्या, 23 धावा आहेत. तर 12 चेंडूत उरलेले धावा करायचे आहेत 70 साठी. रिवाज उंच टोला आणि तिकडे मात्र आपल्या रामभाऊ जोशी हायस्कूलच्या इमारतीवर गेला षटकार. KCC चषक षटकार, कडक कडकडीत प्रहार. 41 धावांची अजून गरज आहे. 11 चेंडूचा खेळ शिल्लक. 11 चेंडू 41. आज डफळापूरमध्ये प्रथमेश राठोडनं 12 चेंडू 38चं समीकरण 10 चेंडूत पार केलं. सरळ बॅटने फटका खेळलाय. चेंडू जातो बॉलरच्या मागे, लॉंग ऑनच्या दिशेने जाईल. इथं जर बॅटिंग संघाला मॅच जिंकायची असेल तर चौकार आणि षटकारची भाषा बोलावं लागेल. नक्कीच इथे इक्का दुक्का निश्चितच तुमच्या कामाला नाही येणार. पक्का पाहिजे चौका छक्का. 30 2 गडी बाद. 40ची अजून गरज आणि चेंडू शिल्लक 10. क्लीन बॉल. व्हॉट अ डिलिव्हरी दॅट इज. यॉर्क इंग्लंड लो फुलटॉस एक प्रकारे आपण म्हणू शकतो. आणि हा लो फुलटॉस तेज असा होता, काही हवेत मात्र स्विंग करत होता आणि नीटचा कळला नाही बॅट्समनला. स्टंपवर लेग मिडल आणि फलंदाज आणखी एक बाद. पॅवेलियनच्या आश्रयाला फलंदाज क्रमांक
तिसरा 30 वर 3, अजूनही 40 धावांची गरज आणि डॉट. चेंडू शिल्लक 9. टॉस झालाय, मला वाटतं संतोष शेठ नागोडे संघ आपण काय घेतलं निर्णय सांगायचंय. बॉलिंग घेतली का? श्रीगोंदा क्रिकेट संघाच्या कॅप्टनने नाणेफेक जिंकली आणि प्रथम बॉलिंग स्वीकारली आहे. पुन्हा या षटकातील पुढचा चेंडू घेऊन ओंकार गोलंदाजी करतो. नवीन फलंदाज मारायचा प्रयत्न, आवाज येतोय, परत फलंदाजी तर माघारी परतावं लागेल. लागोपाठ 2 चेंडू 2 हादरे मात्र बसलेले आहेत फलंदाजी संघाला. म्हणजे जय हनुमान अंबाड क्रिकेट संघ पराभवाच्या छायात आपण पाहतोय. आणि ओंकार हॅट्रिकच्या सोनेरी चान्सवर, गोल्डन चान्स टू मेक अ हॅट्रिक. बघूया ओंकार करेल का, हॅट्रिक जमवेल का. आणि जर झाली तर आपल्या स्पर्धेची पहिली हॅट्रिक, विकेट हॅट्रिक होईल. हॅट्रिक बॉल, लवली डिलिव्हरी. मात्र बॅकफुटवर जाऊन खेळायचा प्रयत्न केला, थोडासा ऑफ स्टिकच्या बाहेर होता. डॉट बॉल, कमाल त्या ठिकाणी. 30 वर 4, 3.5 शेवट चेंडू त्या ठिकाणी शिल्लक आहे. चौथ्या षटकाचा 7 चेंडू बाकी आहे. 40 धावा, 7:40. टाइम झालाय. इथं मात्र सुरेख चेंडू टाकायचा प्रयत्न, परंतु पंच म्हणतात लेग स्टंपच्या बाहेर चेंडू जातो. बॅट बॉलचा इशारा येतोय. धावसंख्या वाढली, ती सिंगल धावेने 31 धावसंख्येवर धावसंख्या आपण पाहतोय. अजूनही विजयासाठी बनवायच्या तब्बल 39 धावा. चेंडू शिल्लक आहेत, मला वाटतं 7 चेंडू आणि 39 धावा. अतिशय भिन्नाट चेंडू, वेगवान चेंडू होता. विकेट किपरच्या हाती जाऊन स्थिरावतोय. स्वप्नील विकेट किपिंग करताना पाहतोय. दरम्यान इथं मात्र आपण पाहतोय निश्चितच 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावा झाल्यात 31 धावा. शेवटचे 6 चेंडू आणि बनवायचे 39 धावा. 39 रन्स, लास्ट 6 डिलिव्हरीज. समीकरण मात्र हे अशा पद्धतीचं निश्चित अवघड, अति अवघड, परंतु तसं अशक्य मुळातच नाही. कारण क्रिकेटच्या डिक्शनरीमध्ये अशक्य नावाचा शब्द तुम्हाला दिसणार नाही. कारण रिव्हर्स स्वीप, जबरदस्त फटका, गोलंदाजाच्या जीवाला चुटका, 6 धावा, कडक प्रहार, KCC चषक षटकार. 37. चेंडू द्या प्लीज. चला पीके सर, बॉल असेल तर द्या तुमच्याकडचे. पीके सर यानी की प्रवीण कुलकर्णी. हो, दर्जेदार सुरेख चेंडू, लो फुल टॉस, आउटसाइड दी ऑफ स्टिक. डॉट बॉल. षटकारानंतर वापसी केली. 4 चेंडू या ठिकाणी 33 गरजेच्या. आता क्रिकेटच्या हिसाबानं पाहिलं आपण तर 4 चेंडू 6-24. वरच्या धावांचं काय बघतील बॅट्समन, आपल्याला काय. आपण सामन्याचा आनंद घ्यायचा आहे, मजा लुटायची आहे. SP सर, काय उमेद असेल इथून पुढे मात्र टीम अंबाड संघाची? काय उमेद असेल, निश्चितच मॅच तर हातून सटकलाय, परंतु बॅट्समन जातात बॅटिंगची प्रॅक्टिस करतील, मोठे फटके खेळायचा प्रयत्न करतील आणि या झालेल्या चुक्यांचा मात्र बोध घ्यावा लागेल पुढच्या स्पर्धेला. या ठिकाणी करकम पोलीस स्टेशनचे जाधव अण्णा यांचं देखील आपण सहर्ष स्वागत करतो. वेलकम असेल सरांचं, हार्दिक सहर्ष स्वागत. दरम्यान 2 चेंडू 27 असं समीकरण आहे. तर इथे SP सर, जनमान अंबाड संघाला टाटा बाय बाय म्हणावं लागेल स्पर्धेला. पुढच्या वर्षी येऊ, भेटू, या मात्र नक्कीच वायद्यानं इथे मैदान सोडावं लागेल. पुन्हा एक मारलाय फटका आणि रिव्हर्स स्वीप मारलाय. थोड़ा सा ये जो स्टार्ट है वो देर से हमें देखने को मिल रहा है. ये शॉट थोड़ा सा देर हो गई है. कुलकर्णी सर को बिल्कुल एक्सरसाइज करने का मौका मिल रहा है. यहाँ पर ठंड में थोड़ा सा कुलकर्णी सर खुल रहे वहां पर. बिल्कुल. और ये जो एक्सरसाइज कर रहे हैं ना, किसी ने बताया कि सुबह भूल गए, अब ध्यान में आ रहा है उनको. अब सोचा उन्होंने कि एक्सरसाइज कर ही दूं मैं.
वैसे अब एक गेंद 21 रन, ऐसा कोई शॉट है तो नहीं क्रिकेट में फिलहाल। एक ओहो। और शॉट, छक्का, रिवर्स स्वीप के छक्के मारे हैं 3, क्या बात है। चलिए, अंत अच्छा किया है इस मैच का वैसे, लेकिन हार जरूर हुई है, कोई फर्क नहीं पड़ेगा। ये बढ़िया टीम है। हालांकि इस टीम को एसपी सर आपने देखा होगा, सारे के सारे युवा खिलाड़ी है, 15, 17, 18, 19, 20 के खिलाड़ी है, 21, 22 के खिलाड़ी है। तो आगे चलकर बड़े खिलाड़ी बन सकते हैं ये। कुलकर्णी सर, पीके सर, देखिए चाय वाले नहीं है वहां पर, दूध वाले हैं। अच्छा, तो पीके सर का कहना है कि मैं थोड़ा सा दूध का ग्लास चख के आऊं।